किती मस्त आपल्या बोरला पाणी आहे आणि आपल्या तिथं किती हाल उठलेत. इकडं टाक्या भरल्यात. 20-20 हजार लिटरच्या टाक्या आहेत ना आपल्या ही. 20,000 लिटरच्या 2 टाक्या पाण्याच्या भरल्यात. ह्या पाण्याला बघून घरी असं वाटतं इकडून न्यावं का काय घरी पाणी. टाक्यांचं ते वॉटर प्रूफिंग करून घेतले म्हणून हे टाक्या भरून ठेवते आता सध्या. आणि अजून एक टाकी भरलेली आहे दाखवते मी. इकडचं टाकीचं राहिले करायचं. हे खिडक्याचं वगैरे काम बऱ्यापैकी झालंय. ह्या टाकीचं राहिले अजून बऱ्यापैकी काम करायचं. आणि इकडं अजून एक टाकी भरलेली आहे इथं. आणि पाणी इतकं चांगलं काळं भोर पाणी आहे माहिती आहे का. मस्त पाणी आहे. अख्खा उन्हाळा बांधकाम केलं आपण तर आपल्या बांधकामाला पाणी कमी पडलं नाही माहिती आहे का. कसलंच वरचं स्लॅब चालू आहे. म्हणजे स्लॅब म्हणजे वरती स्टील हातरायचं काम चालू आहे. स्टीलचं काम करतायत काही लोक. वरती जाऊया. हा नाही इथूनच वरती नाही जाणार लई. हे इकडं आहेत. स्टीलचं काम चालू आहे. लेवरी जाऊ नका म्हटले ताई. इथूनच आता वरचा स्लॅब पण होईल आपला. ह्याच्यावरी आहेत आज पण कामाला माणसं आहेत. जेवण करतात. जेवणाचा टाईम झाला 1:30 वाजले. तर म्हटलं चला आज वेळ आहे. आज तुम्हाला आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलं हे दाखवावं. दुसरं स्लॅब हे पहिलं. हा हळूहळू मामा इकडून ना. तुम्ही म्हटलं तुम्हाला लागेल खेळ. नाही नाही नाही. हे इकडं नारळाची झाडं वगैरे पण माहिती तुम्हाला. मस्त शनिवार मुलांची शाळा सुटलेली आहे. इकडं पण राहायला लोक आहेत त्या साईडला. तिकडं तिथं कोंबड्याचं आहे. तिकडं आपल्या कोंबड्या आहेत. म्हणजे नाही का घरगुती पाळतो ना आपण ते कोंबड्या आहेत तिकडं. आहेत त्यांची कामं चालू आहेत. चला खिळे लागतील. खिळ्यात अडकायला लागले म्हणून जाऊया आपण खाली. तर आज आपलं दुसरं स्लॅब चालू आहे. म्हणजे दुसऱ्या स्लॅबचं काम करणार आहोत. पहिलं हे स्लॅब झाले आणि हे दुसरं स्लॅब आपल्याला आज करून घ्यायचं. स्टील वगैरे गेल्या आठवड्यात सगळं काम करून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या स्लॅबचं काम चालू झालं. आज दुसरं स्लॅब पडेल आपलं. चला जाऊया वरती. पूजा करायची आहे. आठवडाभर जरा हे सगळी कामं करून घेतली. आज आभाळ पण आले जरा भरून सगळं असं म्हणून सकाळी लवकर काम चालू केले आपण. पहिलं स्लॅब आपलं झालेलं आहे की आज आपण दुसऱ्या स्लॅबचं सगळं भरून घेणार आहोत. आठवडा झालं हे सगळी कामं होती आणि झालेली आहेत. रोहन गेलाय वरती पूजा करायला. आम्ही इकडे सगळेजण खाली थांबले. चांगलं नाही आहे. माझी घेता का घ्या बरं माझं. रामकृष्ण हरी. तर मी आले बघा आपल्या बांधकामावरती आणि हे आहे आपलं दुसरं स्लॅब. आणि आता इकडे केलेले आपण असे कट्टे. तर प्रत्येकाला असा आळा भरून ठेवतोय आपण इकडे. म्हणजे हे दुसरं स्लॅब आपलं करून पहिलं स्लॅब झालेलं एक खाली आणि हे आपलं दुसरं स्लॅब आपण हे भरून ठेवलं ना पाणी भरपूर रात्रभर ह्याला राहतं. मामा आपल्याकडे ते भरून ठेवतात. म्हटलं रोहितला चल जाऊन बघून येऊया. तर पाणी बघा आपल्या बोरला तर व्होल्टेज कमी आहे. आजच्या उन्हाळ्यात पाणी सुटलेलं आहे आणि दुसऱ्या पावसाळ्यात चालू होणार आहे. दुसरा स्लॅब आपण घेतो आपण जे केलेले आहेत अशा तिकडं पाणी भरायला लागेल कामाला. पावडर टाकलेलं असतं. पावडर टाकलेलं आहे करताना. दुसऱ्या स्लॅबचं पण छान आपलं काम झालेलं आहे. बघू शकताय. शेतीचं वातावरण आणि आपलं पाणी मला दादा सांगत होते की पाणी पिलं नाही खूप गोड आणि छान म्हणजे चांगलं पाणी
पाणी, जड पाणी नाहीये तुमचं, तुम्ही पिऊ शकता. खरंच न आरोचं हे करता एकदा चेक करता. पाणी पण खरंच खूप मस्त आहे आपल्या बोरचं. सगळे डायरेक्ट खाली चालले मस्त इकडचं सगळं बघायला. सगळी शेती आहे आसपास. तर मग आजी लोकांची आज तब्येत सगळ्या बरी होती आपली. आणि मग म्हटलं आईला संध्याकाळचा टाईम आहे, कामावर जाऊन यावं आणि तुम्हाला ही बांधकामावर काय चाललंय ते दाखवावं. बांधकामाचं म्हणजे आपलं स्लॅब झालेलं आहे. रोहन पाणी मारतोय जरा साईडला. म्हटलं आई साईडला पाणी नाही मारलेलं ना, हे भरलोय. जे काही केलेले आहेत त्यांनी ते हे जे सोपं आहे म्हणतोय पाणी मारायचं. बघा मारा मारा, पुढं जाऊन पाईप पुढे येतोय. पाय निष्ठल ते मऊ आहे. तर गेल्या वेळेस आपण पोते टाकले होते सगळीकडून, आता पण पोते टाकायचे आहेत. थोडंसं हे 2-4 दिवस झालं ना, मग अजून साईडने आपण सगळीकडून पोते टाकूया. पाईप थोडस जवळ घेऊन, चप्पल आहे ना पायामध्ये, पाय निष्ठल. हे जे काय आहे पावडर आहे, त्या पावडरावरून पाय निसटतोय रोहन. रोहनला म्हणलं चल रोहन जाऊया आपण. रोहन आणि मी आलो होतो कारण आजी लोकांना बरं नव्हतं ना, तर आम्हालाही तिघाला बरं नव्हतं. रोहित, मी, रोहन आम्ही तिघं पण आजारी होतो. पण आम्ही घरातल्या घरातच गोळ्या कंटिन्यू खाल्लो, थोडासा आराम केला म्हणून उठून बसू शकलो. आणि आज घरातलं काम पण काढलं होतं, दळणं करायची होती. आज दिवसभर खूपच काम होतं बाबा. घरी पण पिठं नव्हते, सगळं नव्हतं. आई म्हणजे 8 दिवस झाले या सगळ्या गडबडीमध्ये सगळं राहिलेलं आहे. आणि म्हणलं आज ऊन आहे तर आज सगळं करून घेऊ, कारण पाऊस लागला चिटकला अजून अर्धा दिवस तर पुन्हा बाकीची कामं कसं करणार आपण. म्हणून मग काय केलं, आज जी काही होती ना कामं, उन्हाळ कामं ती करून ठेवली. डाळी काही नीट करून ठेवल्या, तांदूळ निसून ठेवले, पिठं हे करून ठेवले. 2-2 महिने जाईल असं धान्य सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आणि मग म्हटलं आता दिवस मावळ्याला होता वेळ, तर म्हटलं रोहन चल राजा आपण जाऊन येऊया बांधकामाकडे. मग आलो इकडं. बांधकामाचं पण सगळं चालूच आहे काम, हळूहळू हळूहळू करतोय आपण. आणि खूप असं छान वाटतंय इकडं, मस्त आहे. हे दुसरं स्लॅब आहे आपलं. पाणी भरपूर आहे. पाण्याने अजिबात आपल्याला कमी नाही, कसलंच पाणी नाही कमी पडलं आपल्याला आपल्या ह्या सगळ्या कामाला. इकडं जे बांधकाम आहे ना, पाणी येतं. आता सध्या आपल्याकडून पाणी घेतात ते लोक, आपल्या बोरचं पाणी घेतात ते कामासाठी. लय पुढं नको जाऊ रोहन, ह्याला अजून काहीच नाहीये ना, म्हणून भीती वाटते नाही का, उंच आहे ना लय. सोडा तिथं सोडा, भरू द्या सगळं भरू द्या. सगळ्यांनी नक्की सांगा कमेंटमध्ये की ताई कसं चाललंय बांधकाम आपलं, काय चाललंय. तर हे असं चाललंय, तुम्ही बघू शकताय.